नमस्कार दादा, नमस्कार. मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. कैलासराव सतकेकर, राहणार हिवरगाव पठार, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. बरोबर. तर दादा, आज आपण आपल्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आले, बरोबर. तर मला सांगा दादा, ही आपली टोमॅटोची व्हरायटी कोणती आहे दादा? हा, सावमन व्हरायटी, बरोबर. तर टोमॅटो या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत त्याच्यामध्ये गोदावरी, कृषी समृद्धी, सिलिकॉन, पीडीएम पोटॅश, प्रोम, कृषी मॅक्स आणि निंबोळी पेंट हे तुम्ही काय केलेले आहे, ज्या पिरियडला आपण टोमॅटोला बेसल डोस खाली भरतो त्या पिरियडला तुम्ही आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत ते तुम्ही काय केलेली आहे, ती खाली बेडमध्ये भरलेली, बरोबर. हा, तर मला सांगा दादा, ज्या पिरियडला तुम्ही आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत टोमॅटो या पिकासाठी त्याचा बेडमध्ये वापर केला, तर दादा तुम्हाला त्याचे काय काय रिझल्ट जाणवले? हा, त्याच्यानंतर बरोबर. म्हणजे आता किती दिवसाचा प्लॉट बोलले कंप्लीट झाला? आता 15 तारखेला महिन्यात होईल. म्हणजे अजून महिन्याचा सुद्धा प्लॉट कंप्लीट झालेला नाही, बरोबर. आता जर दादा प्रत्यक्षात जर पाहिलं ना, तर खालून जर खोडातून पाहिलं तर झाडाला एकदम जबरदस्त असा आहे ना, खालून खोडातून फुटवा आहे, बरोबर. आणि महत्वाचं काय, एकदम रुंद आणि फ्रेश पत्ती, म्हणजे झाडावरती आहे ना कोणत्याही प्रकारचा किडीचा किंवा रोगाचा अटॅक दिसत नाही, बरोबर. एकदम एकसारखा प्लॉट आहे, बरोबर. तर मला सांगा दादा, साधारणतः तुम्ही किती वर्षापासून आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं वापरताय? हा, म्हणजे मागच्या वर्षी पण टोमॅटोला तुम्ही आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतच वापरली होती, बरोबर. हा, तर मला सांगा दादा, आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत ती वापरून तुम्ही समाधानी आहात? हा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.